म्हणून बाबासाहेब काय म्हणतात इथे, फुकट देऊ नका, लोक हलाल होतात, सर्वाला काम द्या आणि त्या कामाचे त्याला दाम द्या. शिवाजी महाराजांच्या याच्यात एवढे लायक लोक बनवले, तेव्हा तर तलवार चालवा लागत होती, पण होता जीवा म्हणून वाचला शिवा, आहे की नाही. तर त्यावेळेला शिवाजीनं स्वराज्य निर्माण केलं, पण आता उलटं झालेलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. मग आपल्याला आमचा इतिहास माहीत पाहिजे का, हे आम्ही कोण आहोत, हे शूद्र कोण, अतिशूद्र कोण, आदिवासी कोण, कसे झाले, कोणी केले, केव्हा, कशासाठी, त्याला म्हणते इतिहास. इतिहास म्हणजे कथा नाही, कथा ह्या लिहिल्या जाते बसल्या बसल्या, आणि इतिहास हा घडलेला असतो. परंतु हे धूर्त लोक काय करतात, घडलेल्या इतिहासाला गायब करते आणि लिहिलेल्या कथा बार बार परसते. आज 80% हिंदू आहे, एक ना इतकी मस्ती, आज जेवढी मस्ती करून राहिले राजकीय लोक, एवढी जर मुघलांनी केली असती ना तर औषधात टाकायला हिंदू नसता भेटला. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिकलेल्या लोकांना म्हटलं होतं का मैं अकेला अम्बेडकर अगर इस देश को हिला सकता हूँ तो मेरे देश में अगर बैरिस्टर इंजीनियर पैदा होंगे तो तिरछी नजर करके हिम्मत नहीं होगी. परंतु सारे इंजिनियर लाखानं पडले आहे, पण आपल्या साडी माडी आणि गाडीच्या मागं ते लागलेलं आहे. बाबासाहेबांना सांगितलं का तुमचे दोन शत्रू आहे, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. ब्राह्मणशाहीतून नष्ट करायचं असेल तर तुम्हाला सामाजिक चळवळ चालवावं लागेल, आणि भांडवलशाहीतून मुक्त व्हायचं असेल तर राजनीतिक. 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाला, ते इंग्रजापासून या वरच्या लोकांना लुटण्याचं तुम्हाला लुटण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज 85% समाज गुलाम आहे, याला स्वातंत्र्याची गरज आहे. हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध तुम्हाला लढावं लागेल. बाबासाहेब आव्हान करतात. बाबासाहेब संविधान देताना म्हणतात की अंगणात आल्यावर ना कोई हिंदू बनेगा ना कोई मुसलमान बनेगा. कारण तुमचा जन्म हिंदू म्हणून झाला नाही, तुमचा जन्म मुसलमान म्हणून झाला नाही, तुमचा जन्म माणूस म्हणून झालेला आहे, आणि माणुसकी तुमचा धर्म आहे. ज्या मूलभूत गरजा आहे, ज्या भारतीय लोकांचा जो अधिकार आहे तो मिळाल्याच पाहिजे, आणि तो सन्मानानं मिळाला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी संविधानात तरतूद करून ठेवली आहे. सरकार कोणाचंही राहो, कोणाही विचाराचं राहो. पण दुःख हे आहे की आपल्या लोकांना हे सुद्धा सन्मानानं मिळत नाही, लाचारीनं मिळून राहिला. आज तुम्हाला जो अन्न निर्माण करतो तो अन्न खाऊ शकत नाही, तो आपलं चांगलं अन्न विकतो, निकृष्ट अन्न खातो. कशासाठी विकतो तो, त्याला काही खुशी नाही आहे, मजबुरी. 4 पैसे हाताशी आलं तर खातामुताचं कर्ज फेडायचं आहे, मुलाबाळांचं विवाह, शिक्षण कार्य, यासाठी तो विकून टाकतो. कारण त्याच्याजवळ ठेवायला स्टोरेज नाही आहे, माल सडतो, तो जास्त दिवस ठेवू शकत नाही. आणि मग त्याचा माल हे बनिया लोक एक तर विदेशामध्ये बेभाव विकतात, डबल भाव करून किंवा भेसळ करून वगैरे तुम्हाला देतात. म्हणजे हे कमिशनवर भाडखाऊ ज्याला आपण म्हणतो. दुसरं वस्त्राची काही कमी नाही, ते आपण बोललो. तिसरं निवारा. प्रत्येकाला वाटते की आपल्याला एक हक्काचं घर पाहिजे, कारण मनुष्य जनावरासारखा रस्त्यावर नाही राहू शकत. तर दिवसभर काम केल्यावर त्याला तोंड झाकायला एक हक्काचं घर पाहिजे. काय पाहिजे, एक जमिनीचा तुकडा. अरे फिरा, आपल्या देशामध्ये करोडो एकर जमीन खाली पडली आहे. कोणाची आहे? लोकांची, लोकांसाठी. पण आपल्या देशामध्ये जमिनीची कमी नाही, बिल्डिंग मटेरियलची कमी नाही, जंगलफाटीची कमी नाही. पण आमचे श्रमिक लोक कुत्र्या मांजरासारखे नदी नाल्याच्या किनाऱ्यानं राहतात. दरवर्षी पूर येतो, त्याला विस्थापित करावं लागते, त्यांच्या झोपड्या वायात जातात. याला जिम्मेदार कोण आहे? जसं मी तुम्हाला जापानचं उदाहरण दिलं की जापानमध्ये मुर्दे घालायला जागा नाही, ते लोक जगाला कर्ज देऊन राहिले. आमच्या देशात सर्व वाया चाललं, इथला कष्टकरी दुःख भोगत आहे. याला कोण कारणीभूत आहे? व्यवस्था आणि अवस्था, याच्यातला तुम्हाला ह्या बेसिक डिफरन्स आला. तर आपण पहिले कोणाला दोष देण्याच्या पहिले समजून सांगू की बाबासाहेबांनी व्यवस्था काय केलेली आहे तुम्हाला वाटप करायची, सिस्टम. आणि मग ते सिस्टम कोण इम्प्लिमेंट करत नाही याविषयी आपल्याला नंतर विचार करायचा, आणि का करत नाही. तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये भारतीय लोकाला, मग तुम्ही कोण्याही जातीचे राहा, कोण्याही धर्माचे, काही फरक पडत नाही, ते तुम्हाला लखलाव.
एक सिस्टम दिली का या लोकाला वाटण्यासाठी संविधान, या संविधानामध्ये 3 मंडळ निर्माण केले. 3 मंडळ कोणतं? पहिलं आहे कायदे मंडळ. हे कायदे मंडळ प्रधानमंत्र्यापासून सरपंच लेवलवर आपापल्या लेवलवर कायदे करतात. कायदे 3 प्रकारचे असते. पहिला कायदा केंद्र सरकार. केंद्र सरकार यांची काय ड्युटी आहे संविधानानुसार? भारतीय लोकाला ज्ञान सत्ता धनाचं वाटप करेल. दुसरा आहे राज्य सरकार. यांची काय ड्युटी आहे? आपल्या प्रदेशातला, कारण राज्य प्रदेशामध्ये येते, केंद्र सर्वासाठी, आपल्या प्रदेशामध्ये कोणताही मनुष्य भुका नंगा राहू नये म्हणून त्याला अन्न वस्त्र निवाऱ्याची अन्न वस्त्र आणि निवारा. आता हे अन्न वस्त्र निवारा द्या म्हणजे आता जे देऊन राहिले तुम्हाला लाडकी बहीण बनून किंवा 5 किलो राशन फुकट देऊन, या पद्धतीने नाही. फुकट दिलं तर हा देश बर्बाद होऊन जाईल. कारण ते लोक अनकष्टे होतील, क्रयशक्ती खतम होईल, लोक कामच नाही करत ना. तसे भारतातले लोक श्रमजीवी आहे, श्रमवादी नाही आहे की नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात इथे, फुकट देऊ नका, लोक हलाल होतात. सर्वाला काम द्या आणि त्या कामाचे त्याला दाम द्या. सर्वाला काम, त्याचे दाम, ताकी तो सन्मानाने जे पाहिजे ते विकत घेऊ शकेल. फुकट नाही, अन्न वस्त्र नाही. पण आज काय होऊन राहिलं, शिक्षण बंद केलं, रोजगारी वाढवली आणि त्याला जिवंतसाठी पोल्ट्रीच्या कोंबड्या बनवलं. तुम्हाला जसं पोल्ट्रीच्या कोंबड्याला कसं खुराड्यात बंद केल्यावर त्याला गहू टाकत, तर त्या कोंबड्या कशासाठी? त्याला कापून खासाठी. कोंबड्याचं वजन कशासाठी वाढवते? त्याने एक दिवस कापून खायचं. तर अशी अवस्था आज सत्ताधारी लोकांनी व्यवस्थेने तुमची बनवलेली आहे, ताकी तुम्हाला फुकटमध्ये जे देऊन राहिले ना, तुम्हाला अलाल बनवून राहिलेले आहे. तर भारत बर्बाद होणार. तिसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन, महानगरपालिका यांची काय ड्युटी आहे? आपल्या एरियातल्या लोकाला रोड, बिजली, पाणीचं व्यवस्था करेल. रोड, बिजली आणि पाणी. आता सांगा, काही सुटलं का? बाबासाहेबांना सर्व व्यवस्था केली. हवा आहे, फक्त हवा तर फुकट भेटून राहिली. हवा फुकट भेटते, तेही तुम्ही खात नाही. त्याचे खौड सिरियल पाहत राहतात, घरातून बाहेर निघत नाही, फिरायला जात नाही, आहे की नाही. मार मोठे मोठे घर बनवते, खिडकी आणि त्याच्यावर पडदे. त्याच्या घरी असं आहे तर माझ्या घरी कवा बनन, आणि पोपटातल्या पिंजऱ्यासारखे घरात पडून राहतात. आणि त्या सिरियलमध्ये काय आहे? लफडे कसे करायचे, करप्शन, भ्रष्टाचार कसा करायचा, झगडे कसे लावायचे घराघरातच. आणि ते पाहून आम्ही आपलं डोकं खराब करून राहिलेलं आहे. देशावर प्रेम करणे, माणसावर प्रेम करणे तुम्हाला शिकवतच नाही. तर मित्र, हे कायदे मंडळ प्रधानमंत्र्यापासून सरपंच लेवलवर कायदे करेल. आणि मग दुसरं मंडळ आहे कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह. बाबासाहेबांनी कशी व्यवस्था केली? कार्यकारी मंडळ. हे कार्यकारी मंडळ राष्ट्रपतीपासून सरकारी वेतनावर जो फौजफाटा आहे चपराशापर्यंत यांची काय ड्युटी आहे? का हे लोक कायदे करतील आणि हे त्याला इम्प्लिमेंट करेल, लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हे लोकांपर्यंत नाही पोहोचत, हे पोहोचवतात. आणि पुन्हा बाबासाहेबांनी, किती महान माणूस, की हे बरोबर कायदे करतात किंवा नाही संविधानानुसार, आणि हे बरोबर वाटतात किंवा नाही ते पाहासाठी तिसरं मंडळ बनवलं, न्याय मंडळ. हे न्याय मंडळ सुप्रीम कोर्टापासून तालुका मॅजिस्ट्रेटपर्यंत यांचा फौजफाटा आहे. यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आणि संविधानावर वॉचडॉग ज्याला आपण म्हणतो. परंतु हे आपलं काम नाही करत. तुम्हाला झुरळ म्हणते, त्यांच्या नजरेत तुम्ही झुरळ आहे. किसान आंदोलन झालं, 750 लोक मेले. एका पत्रकाराने प्रश्न विचारला मोदीला, भाई 750 लोग मरे, तो काय म्हणतो, मेरे लिए मरे क्या? भाई किसान किसके लिए अनाज पैदा करे? वो तो बांट के खाने वाला है ना. एक दाने का 1000 दाने का कनिस पैदा करता है का? वो खुद के लिए करता है, दूसरों के लिए करता है. लूट के खाता नहीं, वो बांट के खाता है. आणि त्यांना म्हणतात की मेरे लिए मरे क्या? एखादा माणूस मेला तर बोले कुत्ते का पिल्ला मरता है तो दुख होता है, वो तो आदमी था. म्हणजे तुमची इज्जत कुत्र्याच्या पिल्ल्यासारखी आहे.
म्हणजे राजनीतिक लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही मेलं म्हणजे कुत्र्याचं पिल्लू जसं मरते ना, असं त्यांना वाटते. तुम्हाला वाटते का 1,00,000-2,00,000 रुपये दिले म्हणजे खूप काही बहादुरी केली? बिलकुल नाही. तर न्यायमंडळ हे सुप्रीम कोर्टापासून तालुका मॅजिस्ट्रेटपर्यंत यांचा फौजफाटा आहे. आणि पुन्हा यांना काही या तिन्ही लोकाला यांना काही अकलेची कमी पडली तर बाबासाहेबांनी यायले तिन्ही लोकांना अक्कल पुरवण्यासाठी चौथी व्यवस्था केली, ते म्हणजे योजना आयोग, प्लॅनिंग कमिशन, योजना आयोग. आता काँग्रेसच्या काळामध्ये ते काय केलं त्यांनी त्यांचं, पण कमसे कम जिवंत होतं. 12-13 प्लॅनिंग कमिशन 5-5 वर्षाच्या पंचवार्षिक योजना झाल्या. ते भलाई दुधावरची साय खात होते, पण पाणी टाकून तुम्हाला दूध तरी देत होते. परंतु यांनी तर ते खतमच करून टाकलं. दूधही द्यायचं नाही, सायही द्यायचं नाही, सर्व आपण प्यायचं ना, खाली ढोमण्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला दूध समजून प्या. आणि फक्त प्या नाही, ते ढोमणं दुसऱ्या दिवसासाठी धुवून साफ करून ठेवा म्हणते उलटं. तर हा आताच्या सरकारचा रूल आहे. काँग्रेसनं याच्यात फरक होता तो असो. तर हे योजना आयोगचा उद्देश काय होता? योजना आयोग बनवण्यामध्ये बाबासाहेबांचा उद्देश होता की हे जे लोक आहे हे निवडून जातात, हे नालायक लोक असतात. दारू पाजून, तुम्हाला काय म्हणते पैसे वाटून. कारण ज्या देशाचे लोक नालायक असतात, समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे बाबासाहेबाचा, की ज्या देशाचे लोक नालायक असतात त्याचा नेता महानालायक असतो. कारण नेता तिथूनच जनतेसाठीच आहे. ज्या देशाचे लोक नालायक त्याचा नेता महानालायक. कारण तुम्ही हजारात विकता, तो कोटीमध्ये विकते. खोके, तो खोके घेतो ना. तुम्ही 5 किलो राशनवर खुश आहे, तो खोके. तो सांग म्हणते कोण मला मंत्री बनवते, मग गुवाहाटी आसाम असं फिरत राहते, आहे की नाही? ठीक आहे. तर ज्या देशाचे लोक नालायक त्यांचा नेता. म्हणून बाबासाहेबाला माहीत होतं का हे लोक 5 वर्ष राहतात, यायचं उद्घाटन करता करता लंबे होतात, यायले कानून कायदे काय तेवढे समजत नाही, यायले कलेक्टर उल्लू बनवतो. कलेक्टर हा 50-60 वर्षापर्यंत राहतो, त्याच्या हातात यांच्या नाड्या राहतात. आणि म्हणून यांनी काय केलं की जसं ज्या देशाचे लोक म्हणलं ना, याच्या उलट बी आहे का ज्या देशाचे लोक लायक असतात त्याचा नेता लायक महालायक शिवाजी महाराजासारखा असतो. शिवाजी महाराजाच्या याच्यात एवढे लायक लोक बनवले, तेव्हा तर तलवार चालवा लागत होती, पण होता जीवा म्हणून वाचला शिवा, आहे की नाही? तर त्यावेळेला शिवाजीनं स्वराज्य निर्माण केलं, पण आता उलट झालेलं आहे. असो. तर यांनी काय केलं का हे राजनीतीच्या बाहेरचे एक्सपर्ट लोक यांना योजना करून देईल 5-5 वर्षाची. काय योजना करायची? 3 महत्त्वाचे कामं होते. एक, अमिरी गरिबीची खाई कशी कमी करायची याचं प्लॅनिंग. दुसरं, लोकांचं जीवनमान कसं उंचवता येईल. जे झोपडीत आहे त्याला चांगल्या घरातले सायकलवाला, स्कूटरवाला, मोटरसायकल काय जे काय म्हणजे त्याची लेवल वाढवेल. तिसरं काय होतं? बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. म्हणजे एकाच प्रांतात डेव्हलपमेंट न होता सर्व प्रांतातल्या लोकांना फायदा दिला पाहिजे. नाही तर असं होईल UPचे लोक महाराष्ट्रात येईल आणि मग झगडे लागल. आपापल्या राज्यातच त्याला काम भेटलं पाहिजे. ही योजना करण्यासाठी हे प्लॅनिंग करून देईल. आणि या लोकांना डोकं खाजवायची गरज नाही, आपापला हिस्सा घ्यायचा. यायला एवढंच काम ठेवलं बाबासाहेबांनी का आपल्या एरियाचा हिस्सा घ्या आणि आपल्या लोकांचं भलं करा, आहे की नाही? पण यांनी मी 5-5 वर्ष प्लॅनिंग झालं, कितीतरी 12-12, 13-13, 25, पण यांनी भारतीय लोकांना त्याचा लाभ घ्यायला नाही. म्हणजे शिक्षण सत्ता सगळा, पण हे सुद्धा आज लोक रोड बिजली पाणीसाठी न याच्यासाठी झगडत आहे. वरतीचं लेवल आज सारी राजनीती कुठे चालू आहे? अन्न वस्त्र निवारा आणि रोड बिजली पाणी. ज्ञान सत्ता धनासाठी कोणताच पक्ष काम नाही करून राहिला. म्हणजे ते 80 वर्षामध्ये तुम्हाला याच्यातूनच बाहेर नाही काढून राहिले. तर हे तर पुन्हा प्रगतीसाठी वेगळीच गोष्ट आहे. आणि आता तर काय झालं, नवीन सरकारनं अशी व्यवस्था केली, काँग्रेसने तर योजना आयोग चालवला, दाखवला संविधानात, पण यांनी तो खतम करून टाकला आणि नीती आयोग नवीन बनवला, नीती आयोग. आणि अशी नीती आणणं सुरू केले का शाळा बंद, सरकारी शाळा बंद, खाजगीकरण, फुकट शिकणं बंद. पहिले लोक फुकट शिकत होते माहीत आहे. आम्ही 4 आणे फी देऊन शिकलो. आम्ही 5वी पासून 10वी पर्यंत 4 आणे फी महानगर इंग्रजी शाळेमध्ये. पहिले तर 5च पैसे होती मराठी शाळेमध्ये, मग इंग्रजी शाळेत गेलो तेव्हा 4 आणे फी होती. तर सांगण्याचं तात्पर्य हे
की ह्या लोकांनी नीती आयोग रोजगार बंद केले, शिक्षण बंद केले, नीती बनवली त्यांनी आपल्या नीती. तर त्याची नीती काय आहे हे तुम्हाला नंतर कळेल किंवा कळली असेल. तर मित्र, याला जिम्मेदार कोण आहे? 12-12 पंचवार्षिक योजना झाल्या, परंतु भारतीय लोकांना ज्ञान, सत्ता, धन तर सोडा, अन्न, वस्त्र, निवाऱ्याचं वाटप सुद्धा यांनी केलं नाही. उलट यांनी काय केलं, या देशाची करोडो रुपयाची संपत्ती एकामेकाला कुठारण्यासाठी खर्च केली. जातीय दंगली, धार्मिक दंगली, करोडो रुपयाची संपत्ती. एवढी संपत्ती जर तुमच्या मुलाबाळाच्या हाताला काम देण्यासाठी खर्च झाली असती तर या देशात कोणालाही बेकार राहायची जरूरत नव्हती, भीक मागायची गरज नव्हती. एवढं धन भारतामध्ये आहे, पण ते काम केलं नाही. मग हे लोक कोण आहे? तर त्याचा अभ्यास कराल तर या सर्व हे मंडळ कोण बनवते मग? तर हे मंडळ आता पुढे जाऊ आपण. एखाद्या मानं कोणाला टार्गेट केल्यापेक्षा किंवा दोष दिल्यापेक्षा आपण एक्सपोज करणं जरुरी आहे. तर मित्र, हे मंडळ कोण बनवते? तर हे मंडळ सरकार बनवते. आता मंडळ जर सरकार बनवते तर सरकार कोण बनवते? राजकीय पक्ष, ज्याला आपण निवडून देतो बहुमतानं. आता पक्ष जर म्हटले तर पक्षाची काही कमी नाही आहे. जगात नाही तेवढा पक्ष भारतात. लोकशाही जगामध्ये आहे, पण त्यांना फुरसत नाही आपापल्या नावानं पक्ष बनवण्याची. म्हणून आपल्या देशात एकाले तावाला का दुसरा तयार. जातीच्या नावानं, प्रदेशाच्या नावानं, धर्माच्या नावानं, कोण्या महापुरुषाच्या नावानं, हिंदू महासभा तर मुस्लिम लीग तर तेलुगू देशम, झारखंड मुक्ती मोर्चा, मग शिवाजीच्या नावानं, गांधीजीच्या नावानं, डॉक्टर आंबेडकरांच्या नावानं त्याचे पक्ष, नाही तर त्याचे झुडपं, पुन्हा एकही मोठं झाड नाही. आणि लोकांना नावं माहीत नाही एवढे पक्ष आहेत. मी काही पक्षाविषयी नेत्याविषयी बोलत नाही, मी फक्त प्रवृत्तीवर बोलतो. तुम्ही समजून जा तुम्हाला काय करायचं आहे. पण जवळजवळ 1500-1600 पक्ष तर निवडणुकीत भाग घेतात, काही टेन्शन नका घ्या तुम्ही. पण जे राजकीय पक्ष म्हणतो आपण, जे दिल्लीच्या केंद्राच्यासाठी लढतात, त्याही पक्षाची काही कमी नाही. 7-8 तर राष्ट्रीय आहे, ज्याचे नावं कमसे कम माहीत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, असा कोणताही पक्ष नाही का ज्याला लोकांनी संधी नसन दिली. प्रत्येकाला संधी मिळाली. कोणाला दिल्लीत मिळाली, कोणाला राज्यात मिळाली, कोणाला मोठमोठ्या कॉर्पोरेशनमध्ये. पण यांचा इतिहास जर चेक कराल तर यांनी कोणत्याही लोकांनी भारतीय लोकांना ज्ञान देण्याचं वाटप केलं नाही. दंगे धोपे करून लोकांना मूर्ख बनवलं. मग ही लोक कोण आहेत? जर याचा अभ्यास तुम्ही कराल तर तुमच्या लक्षात येईल, या सर्व पक्षाचे मालक, कर्णधार, सूत्रधार, प्रोड्युसर, डायरेक्टर ते लोक आहे ज्यांच्या काही समस्याच नाही. ज्यांचे लोक बेघर नाही, दरिद्र नाही, अशिक्षित नाही, ते सर्व पक्षाचे मालक आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि ज्यांच्या समस्या आहे, ज्यांचे लोक बेघर आहे, दरिद्र, अशिक्षित आहेत, त्यांच्या मालकीचा पक्ष. आणि समजा एखाद्याने निर्माण केला, कांशीराम सारख्या माणसाने. कांशीरामजी काही नेता नव्हते, ते सायंटिस्ट होते. पण माझ्यासारखं दुःख त्यांना कळलं, ते नोकरी पाणी सोडून आपले रस्त्यावर उतरले. पण होते काय, ज्याच्यासाठी आहे ते अज्ञानामुळे विरोध करतात, त्याला वाढू देत नाही. आणि समजा तरी वाढलं तर हे मुंगसासारखे हे तुटून पडतात. मग त्या नेत्याला विकत घेणे, झगडे लावणे, नेत्याला खरेदी करणे, नाही का, हे सर्व. आणि त्याला ते वाढू देत नाही. आणि मग हे खालचे लोक आपसामध्ये लढतात. मूळ शत्रूला सोडून देते आणि मग आपसामध्ये एखाद्याला त्या गाडीत बसताना आला तर तो स्वतःची गाडी तयार करते, मिनी बस. कोणी शत्रूसोबत चालला जातो, कोणी निराश होऊन आपल्या घरी बसतो. तर अशा प्रकारे आमचे तो मुंगूस कसा सापाचे तुकडे करून फेकून देते, अशा प्रकारे तो आपल्या बहुजन समाजाच्या मुवमेंटला वाढू देत नाही. आपल्या लोकांविषयी आपण नंतर बोलू. आपण आता सध्या यांचा विचार करू की बाई यांच्या समस्या नाही. लॉजिक समजून घ्या, यांच्या समस्या नाही. मग हे लोक, या लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकते. आणि स्वतःच्या खिशातून तर करायचंच नाही आहे. जे देशाचं धन आहे तेच वाटायचं आहे ना, त्याच्याला स्वतःची प्रॉपर्टी वाटा असंच नाही म्हटलं. मग यांनी का वाटलं नाही? कारण बाबासाहेबांनी याचं कारण सांगितलं का जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. मग बाबासाहेबांनी काय कारण सांगितलं? ज्योतिबांनी बी तेच सांगितलं. का सांगितलं? का हे जे लोक आहे, ज्याला तुम्ही हुशार समजता, हे लोक या रेषेच्या खालच्या लोकाला आपल्या बरोबरीनं मानायला तयार नाही. दुसरं, बरोबर तर सोडा, महात्मा फुलांनी सांगितलं का हे लोक यांना माणूस मानायला तयार नाही.
माणूस तर सोडा, आमच्या संत महात्म्यांचा इतिहास आणि शेवटी डॉक्टर आंबेडकरांचा महाडचा सत्याग्रह पहा. त्यांनी सांगितलं का हे लोक या रेषेच्या खालच्या लोकांना कुत्र्या आणि मांजरापेक्षा नीच समजतात. मग प्रश्न असा आहे, असं तुम्ही का बिघडवलं? हेच लोक श्रम करतात, यांच्याच श्रमातून धन निर्माण होते, यांच्याच धनाला जमा करून हे लोक देश चालवतात, आणि हे तुम्हाला माणूस मानत नाही, कुत्र्यापेक्षा नीच का? म्हणून बाबासाहेब म्हणतात, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. मग आपल्याला आमचा इतिहास माहीत पाहिजे का, हे आम्ही कोण आहोत, हे शूद्र कोण, अतिशूद्र कोण, आदिवासी कोण, कसे झाले, कोणी केले, केव्हा, कशासाठी, त्याला म्हणते इतिहास. हे ब्राह्मण कोण, क्षत्रिय कोण, कुठून आले, केव्हा. इतिहास म्हणजे कथा नाही, कथा ह्या लिहिल्या जाते बसल्या बसल्या, आणि इतिहास हा घडलेला असतो. परंतु हे धूर्त लोक काय करतात, घडलेल्या इतिहासाला गायब करते आणि लिहिलेल्या कथा बार बार परसते धर्माच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, आणि लोकांना वाटते का हे बार बार सांगते ते असंच काही झालं असेल, आणि म्हणून आपला इतिहाससुद्धा आपण भुलून जातो. तर मित्र, इतिहासामध्ये काय सांगितलं, तर म्हणून आपण मी काही तुम्हाला इतिहासमध्ये गडेमुर्दे उखाडणीवाली गोष्ट सांगणार नाही, फक्त तेवढाच इतिहास सांगेल जो बेस आहे, आजच्या तरुण पिढीला जगण्यासाठी आवश्यक आहे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं का इतिहास रिपीट नाही करायचा, गडेमुर्दे उखाडण्यासाठी इतिहास नाही. तर बिल्डिंग जेवढी मजबूत आपण वर बांधतो तेवढा त्याचा पाया खोदावा लागते, बिना पायाची बिल्डिंग टिकत नाही. तसंच जर तुम्हाला आपला इतिहास निर्माण करायचा असेल तर तुम्हाला आपला इतिहास माहीत पाहिजे. त्याच्यासाठी थोडा सोशल हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहोत. तर सोशल हिस्ट्री काय आहे, तर भारत हा 5-6 हजार वर्षापूर्वी वाटून खाणारा समाज होता. श्रमण संस्कृती म्हटलं आहे. श्रमण म्हणजे कष्टकरी लोकांची एकामेकासाठी जगणारी, वाटून खाणारी, म्हणजे समता, मानवतावादी. त्या संस्कृतीचं नाव होतं सिंधू सभ्यता. सिंधू, 12 महिने वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, जंगल, त्याला लोकसंख्या कमी, आणि भटकी अवस्था, पाषाण युग, पशुपालक अवस्था संपल्यानंतर शेतीचा शोध लागल्यावर हे लोक स्थायी, आणि इकडं सर्व हिरवं आहे. जगातले लोक इकडून इकडं आले, इकडून तिकडं कोणीच नाही गेलं. युरोप वगैरे तुम्ही पहा, कारण तिकडं डेझर्ट्स आहे, वाळवंट आहे, पहाड आहे, सावलीला सुद्धा झाड नाही. ज्या पेट्रोलियममुळं आज मस्ती आले लोक, इराक, इराण, इजिप्त वगैरे, जेव्हा भारत धनसंपन्न होता तेव्हा त्यांच्याजवळ सावलीले झाड नव्हतं, आणि म्हणून सारे लोकांचं नजर भारतावर लागायची. तर भारतातले लोक जेव्हा शेतीचा शोध लागला, श्रमण संस्कृती सिंधू, त्याला धर्मवर्म नव्हता. संस्कृती म्हणजे वाहत्या पाण्यासारखी, धर्म म्हणजे गोल. आणि त्यावेळेला बाहेरचे लोक भारतामध्ये यायचं. आता येण्यामध्ये 3 गोष्टी असतात. जसं एखाद्या गावामध्ये यात्रा भरते, तर यात्रेमध्ये 3 प्रकारचे लोक येतात, माहीत आहे, एकच प्रकारचे नाही. हावसे, नवसे आणि गवसे. तिघाचा उद्देश वेगळा राहतो, एकाच यात्रेत येतात ना. तसे बाहेरून येणारे लोक 3 प्रकारचे असतात. एक पर्यटक हा देशाला नुकसान नाही करत, तो पाहण्यासाठी येतो, अभ्यास करतो, लिहितो पुस्तक वगैरे, तारीफ करतो वगैरे. त्यांनी भारताची तारीफ केली, सिंधूपासून इंडूपासून इंडिया झालं. बुद्ध 80 वर्ष पैदल चालला, पण हा पैदल चाललेला माणूस जगामध्ये पोहोचला, आणि यायचे पुष्पक विमान इंडियाच्या बाहेर गेलेच नाही. कारण आभास आणि वास्तव याच्यातला हा फरक असतो. टीका म्हणून नाही, बुद्धीचा वापर करा. तो ओबीसीनं केला नाही म्हणून ओबीसी ढेप खाऊन राहिला. सर्वात जास्त आहे संख्येनं, पण अधिकारात सर्वात कमी. ओबीसी हा मोस्ट निग्लेक्टेड आणि लिस्ट ऑर्गनाइज, कारण तो जागृत नाही, तो संघटित नाही, तो आपली दिशा बदलायला तयार नाही, आणि ब्राह्मणांनी त्याची दिशा चुकीच्या मार्गाने लावलेली आहे. त्यांच्या खालचा शेड्यूल कास्टचा माणूस आज ब्राह्मणाला टक्कर देऊन राहिला, कारण तो स्कॉलरशिपच्या भरोश्यावर नाही, त्याला रिझर्वेशन आहे म्हणून नाही, त्यांनी आपल्या विचाराची दिशा बदलवली. का ओबीसी जो पैसा नव्हता, पण ओबीसीचे पोरं झोपडीतले मॅट्रिक पास होत नाही, पण त्यांचे पोरं PhD करून राहिले. एका रुपयामध्ये बाबासाहेबांनी व्यवस्था केली, तुमच्याहीसाठी केली, पण खायची अक्कल पाहिजे ना. फक्त आमच्यासाठी काय केलं एवढं म्हटलं नाही, वाचा संविधान काय. अरे बाबासाहेबांनी ओबीसीसाठी पहिले लिहिलं आहे 346, येईन त्या विषयावर जेव्हा येईल तेव्हा. तर मित्र, बुद्धाच्या ज्याला पटलं त्याने घेतलं, पण 200 वर्षानंतर या विचाराला राजाश्रय मिळाला आणि भारतामध्ये खूप मोठी क्रांती झाली. जगामध्ये का पोहोचलं? बुद्ध नाही गेले जगामध्ये,
पण त्यांचे विचार गेले. का गेले? तर सम्राट अशोक मोठमोठे, आता ते स्वतः राजपुत्र होते, काय फकण्या माणूस होता का आपल्यासारखा? स्वतः राजपुत्र होता तो. आणि जेव्हा त्यांच्या विचारात एवढा दम होता की मोठमोठे राजे शरण आले अजातशत्रूपासून याच्यापासून, आणि सर्वात मोठी क्रांती 200 वर्षानंतर सम्राट अशोक या विचाराला राजाश्रय दिला. आज MA झालेल्या लोकायले रामाविषयी लाईन टू लाईन माहीत आहे. ज्या रामाने पृथ्वीवर जन्मच घेतला नाही, कागदावरचा माणूस, सुप्रीम कोर्टाने सुद्धा डिक्लेअर केला, मी म्हणतो म्हणून नाही, त्याविषयी लाईन टू लाईन माहीत आहे. पण ज्या अशोकाने भारतावर 40 वर्ष राज्य केलं, MA झालेला पोरगा 4 लाईन नाही सांगू शकत. त्याच्यात त्याचा दोष नाही, त्याला जे शिकवलं तेच शिकल. त्याला जे शिकवलं त्याने तर अभ्यास केला, परीक्षा दिली, पास झाला. म्हणून व्यवस्था, गवताचा शिकवायचा की गणपतीचा, व्यवस्था ठरवते. तुम्हाला गवताचा शिकवलं असतं तर गवताचा म्हणलं असतं, गणपतीचा आहे की नाही? व्यवस्था आणि अवस्था हे समजून घ्या तुम्ही लोकांना. तर मित्र, हा सम्राट अशोक महान आक्रमक महत्वाकांक्षी माणूस, 8 वर्षात चंद्रगुप्ताच्या भारताला त्यांनी महाभारत बनवलं. ते महाभारत शब्द वगैरे इथून आलेले आहे, नंतर त्या कथा लिहिल्या. चंद्रगुप्त शिवाजी महाराजासारखा एक मामूली माणूस होता, गुरु चारणारा. शिवाजी काही खानदानी राजा नव्हता, त्यांचे वडील सरदार होते, आहे की नाही? हा गुरु चारणारा माणूस, पण धनानंद राजाच्या नंदवंशामध्ये बजबजपुरी फैलली. कारण हा धनानंद राजा ब्राह्मणाला होता. तो GST जसं आता तुमच्याकडून घेते ना, अदानी अंबानीला देते, तशा प्रकारे हा गरिबाकडून घ्यायचा आणि वरच्या वर्गाला हे करायचा, कर्मकांड हे वगैरे. आणि लोक खवळले, सैन्यावर तर खर्च करत नव्हता, आणि बंडाई उठली. त्याचा फायदा चंद्रगुप्ताने घेतला. आणि त्याच वेळेला काय झालं, अलेक्झांडर, ज्याला सिकंदर म्हणतो, तो विदेशातून भारत एक देश कब्जा करत आला. आणि चंद्रगुप्ताने लोकाला समजावलं, सैन्याला समजावलं का तुम्ही जर आपसात भांडत राहिले तर तुले नाही मले घाल कुत्र्याले. आपण एक झालं पाहिजे आणि बाहेरच्या शत्रूसंग लढलं पाहिजे. आणि चंद्रगुप्ताची लिडरशिप लोकांनी स्वीकार केली आणि चंद्रगुप्ताने सिकंदरला रोखलं. जो जीता वही सिकंदर तुम्हाला सांगते, पण जो जीता वो चंद्रगुप्त मौर्य हे नाही सांगत. तो बाहेर सीमेच्या बाहेरच पळाला, झेलम नदीच्या त्याखाट. या चंद्रगुप्ताने काय केलं, युनियन टेरिटरी एक केली, आपला जोडलं आणि भारताला नाव दिलं इंडिया. भारत म्हणजे भाईचाऱ्यानं रथ असा भारत. तुम्हाला कथा सांगते, अमुक टोळी होती धमुक टोळी होती, वास्तव सांगत नाही. तुम्हाला कथा कहाण्यामध्ये लपेटतात प्रमाणे, कारण इतिहास सांगितलं तर मग तुमचं महत्त्व कमी होईल ना. आणि या चंद्रगुप्ताचं वारसा हक्कानं जे राज्य होतं ते अशोकाच्या कब्जात आलं. आणि अशोक एवढा महत्त्वाकांक्षी, त्यांना पुन्हा इराणपर्यंत सीमा वाढवल्या, पूर्ण भारत. त्यावेळेचा महाभारत म्हणजे आजचा अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान, श्रीलंकापर्यंत त्यांनी हे केलं. एक छोटासा प्रदेश उरला कलिंग, जो ओरिसा प्रदेश, महानदी. आणि त्यावेळेला कलिंगच्या आता कलिंगवर लढाई करायचा काही त्यांचा उद्देश नव्हता, पण तो कलिंगचा जो राजा होता तो पश्चिम बंगाल अशोकाच्या कब्जात होतं. आणि तिथं जे बंदर होतं जहाज, त्या बंदराला तो अडवायचा, लुटायचा. 50 किलोमीटर रेंजमध्ये ते जहाज ते लुटायचे. आणि म्हणून अशोकाला वाटलं का कलिंग जर आपल्या साम्राज्यात आपण इन्क्लूड घेतलं तर आपण अखंड स्वामी हो. म्हणून अशोकाने कलिंगवर युद्ध केलं 9व्या वर्षी. आणि एवढं दोन्ही राज्य मजबूत असल्यामुळं एवढं घनघोर युद्ध झालं का त्या युद्धात हजारो लाखो लोक मारल्याचा इतिहास आहे. पुस्तकं वाचा तुम्ही पुराणावर. लाखो लोक जखमी झाले. आणि त्यावेळेला आताच्या सारखे नाही आहे की लोक उपोषण करून राहिले नाही, हे आपल्या याच्यात बसले आहे, येऊन पाहत नाही. मणिपूर जळला, लोक येऊन पाहत नाही. त्यावेळेला राजे स्वतः, शिवाजी स्वतः लढले म्हणून शिवाजीला लोक मानत होते. आताचे नेते दिल्लीत बसून राहते आणि लोकायले मराले पाठवते. मग मेल्यावर येते कसा होता आणि कसा झाला, 10 लाख रुपये, त्याची किंमत 10 लाख रुपये. त्यावेळेचे नाही, राजे स्वतः लढायचे. अशोकाने हे दृश्य पाहिलं का, हजारो लोक मरून पडलेले आहे, जखमी आहे, प्रेता सडून राहिले, वास येऊन राहिला, रोगराई फैलून राहिली. त्याला भयंकर वाटलं का मी हे काय करून बसलो, माझ्या हातून हे काय झालं. पश्चाताप झाला त्या राजाला. आणि 200 वर्षानंतर त्या बुद्धाची आठवण झाली का मी हारलो. त्यांनी तलवार फेकली आणि संकल्प केला. तो दिवस होता अशोक विजयादशमी, का मी आता नवीन राज्यासाठी माणूस मारणार नाही.
आणि धर्माचा विजय झाला म्हणून त्यांनी तेव्हापासून मानव कल्याणासाठी केलं. याचा अर्थ काही तो नपुसक झाला, सैन्य त्याच्या राज्यात कोणी हमला नव्हता करत. 50 वर्षापर्यंत कोणी परकीय लोकांनी आक्रमण नाही केलं त्यांच्यावर, एवढा दरारा होता. पण यांनी काय केलं, उरलेलं संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी व्यापारी रोड बनवले, हौद बनवले पाण्याचे, कारण त्यावेळेला जनावरांना व्यापार व्हायचा. पाणी पिण्यासाठी जनावरांचे डॉक्टर, मोठे मोठे झाडं लावले, म्हणून त्याला सुवर्णयुग म्हटलेलं आहे. लोकाला आराम करण्यासाठी मोठमोठे गृह बनवले रस्त्यामध्ये. आणि असा हा महान राजा. त्यावेळेला हजारो लोक भारतात शिक्षण घ्यायला यायचे. शिक्षणाचा GDP त्यावेळेला 33% होता. याचा जे आता GDP काय म्हणतात ते अर्थव्यवस्था, तेवढं मला काही समजत नाही. म्हणजे आज भारताचा GDP सर्वात कमी आहे, पण त्यावेळेला 2-3 देश मिळून जेवढं धन नव्हतं तेवढं एकट्या भारताजवळ होतं. इथं ज्ञान आणि धन घ्यायला यायचे जगातले लोक. आज भारतातले लोक विदेशात जाते आहे ना, पण त्यावेळेला इथं यायचे. 10-10 हजार विद्यार्थी शिकत होते रेसिडेंटली. असा हा महान अशोक यांनी माणसासाठी तर केलंच, पण जनावरांसाठी सुद्धा केलं. ज्या रामायणामध्ये, रामायण ही कथा आहे, ज्या रामायणामध्ये ब्राह्मण ठासून ठासून सांगते का रावणानं सीतेला कुठं लपून ठेवलं होतं, अशोकवनात. पण ते अशोकवन बनवलं कोण, सम्राट अशोकाने. आता शाहरुख खान नाचायला जाते तर तो बनवते का, तो आयत्या जागी नाचून येते, आहे की नाही. तशी हे कथा लिहिलेली आहे नंतर, म्हणून तुम्ही त्या कथा आणि मौर्य काळ वाचन तर ते तुम्हाला पात्र आणि गावाचे नावं एकच दिसतात. असो, तर असा हा अशोक गेल्यानंतर वारसा हक्काने हे राज्य त्यांच्या नातूपंतू जो बी असेल त्यांच्या आला. आणि अशोकाच्या मृत्यूनंतर 50 वर्षांनी, मृत्यूनंतर म्हणजे 304चा जन्म आहे, तर 332 पर्यंत चाललं ते. म्हणजे 4 काय म्हणजे ते खाली खाली येतो आपण, 232. आणि याच्यानंतर 50 वर्षांनी म्हणजे इसवी पूर्व 185, आता पुन्हा 2026, एवढ्या वर्षापूर्वी त्यांचा पण नातू जो आहे तो बृहद्रथ राजा. बृहद्रथ हा एक शांतिप्रिय राजा सत्तेत होता. आता सर्व 24 घंटे, हा काही वाईट माणूस नव्हता. 24 घंटे मानव सेवेसाठी उपलब्ध असणारा माणूस. सर्वाला काम, सर्व काही भीक मागायची कोणाला गरज नाही, सर्वाला काम, कामाचे दाम, असं चांगलं राज्य चालू असताना यांनी थोडीशी ढिलाई दिली. यांनी काय केलं, जसं अशोकाने टाईट केलं, जिसकी जितनी संख्या भारी. ब्राह्मणाला सुद्धा टाईट केलं का तुला काम करून जगावं लागेल, फुकट खायचं नाही, लोकांना चिवत्या बनवायचं नाही, ग्रह तारे वगैरे सांगून सर्वाला समान रिस्पेक्ट, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. परंतु यांनी काय केलं, थोडी ढील देऊन ब्राह्मणाला त्या थोडासा उच्च हात दिला. आणि जे पुरोहित लोक होते त्याला सेनापती बनवलं. म्हणजे सैन्यामध्ये पुष्यमित्र शृंग ओरिजिनली हा पुरोहित माणूस, त्यांच्यामुळं सेनापती म्हणजे सैन्यात घालून काही लिहिलं आहे का त्यांनी आपली पोरगी दिली का बहीण दिली वगैरे वगैरे सांगतात. आणि राजे लोकाले त्यावेळेला बायका करायच्या मोठे शौक होते, आहे की नाही. चांगले दिसले का उचलून घेऊन जाय. आता फुकट कोणी दिली तर नाही म्हणणार आहे का तो. पण काय आहे मला माहीत नाही. पण ब्राह्मण काय करतो, कन्फ्यूज करत राहते, सत्य नाही समजू देत. आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायचं. आणि या पुष्यमित्र शृंगांनी काय केलं, आपली हे बनवली टीम आणि या राजाला गफलतमध्ये मारून टाकलं. सैन्याची पाहणी करताना एक रोमिला थापरचं पुस्तक आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया किंवा डिक्लाइन ऑफ मौर्यन राज, त्याच्यात लिहिलं आहे की गार्ड ऑफ ऑनर सैन्याची पाहणी करायला या राजाला नेलं आणि मागून तलवारीने त्याचं मुंडकं कापून टाकलं. जसंही त्याचं मुंडकं, म्हणजे बहादुरीने नाही मारलं, गफलतमध्ये. यांनी सर्व जसं बलिराजाला मारलं, जसं शिवाजी राजाला मारलं, गफलतमध्येच मारतात ते लोक. आणि जसंही त्याला मारलं, त्यांची सत्ता आपल्या हाती घेतली आणि त्यांनी गुरुजीला संदेश दिला, मोहन भागवतला, का गुरुजी मी आपलं काम केलं आहे, आता मला असे संविधान पाहिजे का आता शूद्राचं राज्य येणार नाही. कारण मौर्य हा शूद्र होता, सम्राट अशोक हा त्यांच्या नजरेत शूद्र होता, कारण तो भारतीय मूल होता. ते भारतीय मूल लोकाला शूद्र म्हणत होते. राजा राहो का मग तो काही राहो, म्हणे आता शूद्राचं राज्य येणार नाही, या देशात सामाजिक समता निर्माण होणार नाही, मला असं राज्य निर्माण करायचं आहे. मग गुरुजीनं अशोकाचं संविधान खतम करून टाकलं, जसं आज खतम चालू आहे सगळं. आणि सांगितलं नवीन संविधान दिलं.
नवीन दुसरं संविधान म्हणजे अशोकाचं जे होतं ते खतम केलं, जाळून टाकलं जे काय असेल ते, त्यांचं जे काय लिटरेचर होतं, साहित्य चलो, आणि नवीन संविधान दिलं ते होतं मनुस्मृती. ही मनुस्मृती काय आहे तर ज्या मनुनी पहिलं संविधान लिहिलं होतं वैदिक, पहिलं ऋग्वेदिक, त्याची कार्बन कॉपी त्यांनी जशीची तशी पुन्हा लागू केली. आता हे जशीची तशी केली पण याच्यात भारी बदल केले. बदल चांगल्यासाठी नाही, शूद्राचं राज्य नाही आलं पाहिजे, सामाजिक समता निर्माण नाही झाला पाहिजे आणि अशोकासारखा राजा महान निर्माण होणार नाही. मग यांनी बदल काय केला हे आपल्याला समजून घ्यायचं. अशोकाचं केलं ते सामाजिक समतेवर होतं. याच्यात काय फरक आहे हे थोडंसं समजून घ्या ओबीसीच्या लोकांना. याच्यामध्ये श्रमाचं विभाजन होतं, याच्यामध्ये श्रमिकाचं विभाजन होतं, श्रम करणाऱ्या लोकांचं. कसं तर याच्यामध्ये वर्ण होते, मोठे मोठे क्लास होते, मोठे मोठे. याच्यामध्ये त्यांनी तुकडे करून करून त्याच्या कास्ट बनवल्या. कास्ट म्हणजे जाती. जसं 100 उंडऱ्याची कणिक एकट्टा भिजवली आणि त्याचे 100 वेगळे केले गोल, तर मग ते वाळल्यावर वेगळे कास्टिंग, त्याला इंग्रजीत कास्टिंग काऊन म्हटलं. जसं लोखंडाचं कास्टिंग केलं का ते बदलत, तशी जात बदलणार नाही, कास्ट. ही वर्णव्यवस्था काय आहे बऱ्याच लोकांना अजूनही समजत नाही खूप अभ्यास केल्यावर, पण बाबासाहेबांनी याचा क्लू दिला आहे. इट इज नॉट अ डिव्हिजन ऑफ लेबर, इट इज अ डिव्हिजन ऑफ लेबरर्स. याचं का म्हटलं तर पहिले जे वर्णव्यवस्था ती अशी होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. जे शरण गेले त्यांनी आपल्या क्लासमध्ये घेतलं शूद्र, आणि जे शरण नाही गेले ते अवर्ण म्हटलं आहे, 2 क्लास, अतिशूद्र आणि आदिवासी. ही व्यवस्था वैदिक होती. ज्यांनी जे शरण गेले ते आपले लोक, विरोध केला ते अतिशूद्र असतात. याच्यात काय केलं तर दुसरा फॉर्म्युला लावला अर्थशास्त्राचा, डिवायडेड दे फॉल युनायटेड वी स्टँड. म्हणजे 10 सडल्या काड्या जर वेगवेगळ्या केल्या तर कोणी कुटुक कुटुक तोडते, पण 10 सडल्या जरी असल्या एकट्टा बांधला तर मजबूत. जसं आता काक्रोच पार्टीनं झुरळ म्हटलं पण सारे झुरळ भिडले तर पूर्ण प्रधानाच्या अंगावर व्हॉट्सअप दाखवते ना. मुंग्यामध्ये एवढी ताकद आहे का हत्तीला सुद्धा ते गार करून टाकते एक झाले तर. एकीचं बळ याच्यामध्ये असते. तुम्ही झुरळ नाही तरी झुरळामध्ये खूप ताकद आहे, फक्त एक झालं पाहिजे. असो तर यांनी काय केलं, डिवायडेड दे फॉल युनायटेड स्टँड. म्हणजे त्यांनी जे बाहेरून आलेले लोक होते त्यांचं युनिटीकरण केलं, एकी, आणि भारतीय मूळ लोकांचे तुकडे केले. आता पहिले तुकडे असे होते, पहिले काय होते, हे एकामेकामध्ये मिसळत होते. तेली माळी कुणबी, कोणी कोणाच्या घरी जात होते, कोणी कोणासंग इवाई जवाई व्हायचे. यांनी काय केलं, यांनी एक अशी व्यवस्था केली, हे एकामेकाच्या उरावर उभे केले, उभी व्यवस्था. तुम्हाला यांची गरज नाही, तुम्ही अर्धे, पूर्णचं सोडा, पूर्ण समाज कधी जागत नसतो. अर्धे जरी तुम्ही समाज जागवत असाल तरी तुम्ही या देशाची सत्ता हस्तगत करू शकता, आणि मग तुम्ही या फुकट्याला मागायची गरज नाही. हे अर्धेही द्यायला तयार नाही, तुम्ही पूर्ण. आणि नुसतं नोकऱ्या नाही, शासन प्रशासन जमीन उद्योग, कारण हा देशच तुमचा आहे. एक बाग नाही, एक फूल नाही, सारा भारत तुम्हारा आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात अर्धे. आणि तुम्ही प्रत्येक समज, जसं हा तुमच्या उरावर बसून लुटून खातं तरी हा सर्वांसोबत दोस्ती करतो, पण तुमची दोस्ती नाही उद्या. मग तुम्हाला तर काही लुटून नाही खायचं, तुम्हाला वाटून खायचं आहे. मग हे जर सर्व लोकांमध्ये घुसतात, सर्व समाजातले दलाल भडवेगिरी पकडतात, तर तुम्ही सर्व समाजात जाऊन चांगले चांगले, जसं कुंभाराच्या घरी आपण मडके घ्यायला जातो तर उचलून ठोकतो. जे ढबढब वाजलं ते अरे कच्चा आहे, खणखण वाजलं ते अच्छा आहे. तर तसे तुम्ही सर्व समाजात जा पंच्याऐंशीमध्ये, आणि खणखण ढबढब वाजणारे सोडून द्या, आणि खणखण वाजणारे 40 जरी पकडले. मोदीनं जे 14मध्ये सत्ता घेतली ते 31% मतावर. आज तर मोदीला 10% लोक मत द्यायला तयार नाही. सारा EVM आणि जबरदस्तीवालं काम आहे. प्रशासनावर कब्जा केला, इलेक्शन कमिशन हातात घेतलं, कोर्ट आपल्या हातात घेतलं. नाही तर मोदीला 5-10% लोक आज व्होट द्यायला तयार नाही. पण 14मध्ये घर घर मोदीचा नारा होता, तेव्हा त्याला फक्त 31% मत मिळाले. तर तुम्ही जर 40 केले तर तुमची सत्ता येऊ शकते का नाही. पण त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, नुसती राजनीती नाही. बाबासाहेब कांशीराम का म्हणे कि महाराष्ट्र के लोग केवल राजनीति करते, बाबा साहब का मूवमेंट नहीं चलाते. तर मूवमेंट चलावण्यासाठी ब्राह्मण हा वेलीसारखा आहे. बाबासाहेब का म्हणतात की हा 3.5% याची स्वतःची शक्ती नाही आहे, हा वेलीसारखा आहे. वेलीला जसं सपोर्ट द्यायला लागते वर चढाले,
जर सपोर्ट नाही मिळाला तर तो गेंडरासारखा जमिनीवर राहतो. तसा हा ब्राह्मण तुमचा सपोर्ट, तुमचे खांदे तुमच्या कंध्यावर चढून तो तुमच्या डोक्यावर मिरा वाटते. जोपर्यंत बाबासाहेब काय म्हणतात, जोपर्यंत तुम्ही यांना सपोर्ट द्याल कंधा, तोपर्यंत तो तुमच्या कंध्यावर. ज्या दिवशी तुम्ही त्यांना कंधा देणं बंद कराल त्या दिवशी ब्राह्मण हा जमिनीवर गेंडरासारखा लोळत राहील. तुम्ही त्याला ताकद देता. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं का तुम्ही हे जागा. तर मित्र, मग बाबासाहेबांनी सांगितलं की अप्रूट द ब्राह्मणिझम, द स्पिरिट ऑफ इनइक्वॅलिटी. अप्रूट, सुधारवाद नाही. झाडाची पत्ती तोडून फूल तोडून काही फायदा नाही, ते पुन्हा जसेच्या तशाच येईल. जे विषमतेचं झाड आहे नको त्याला जडपासून उखडून फेका. बाबासाहेबांचा एम काय होता, अप्रूट, जड से उखाड़ के फेक दो. आणि मग अप्रूट करायचं एवढं बोलल्यानं होईन का, तर नो फ्रूट विदाउट रूट. म्हणून तुम्हाला एम, आपलं एम काय आहे, तर आम्हाला ॲक्टिव्हिस्ट बनावं लागेल. नुसते भाषणं देऊन बाबासाहेब के लिए जान भी देंगे और खून भी देंगे आणि स्टेजच्या खाली उतरला का कुत्र्यासारखी किलोंडी करायची का अध्यक्ष होईन तर मीच होईन, नाही तर तुले नाही मला घाल कुत्र्याले, काही उपयोग नाही. आणि म्हणून जान आणि खून द्यायची गरज नाही. द्यायचंच असेल तर थोडीशी बुद्धी द्या, थोडासा पैसा आणि वेळ द्या. त्याला ॲक्टिव्हिस्ट म्हटलं आहे. आयडियॉलॉजी आमच्या महापुरुषांनी दिली. आयडियॉलॉजीची गरज नाही, बुद्धापासून आपल्या महापुरुषांनी दिलं आहे. आणि आम्हाला फक्त माध्यम तयार कर, मेजर्स म्हणजे संसाधन ज्याला आपण म्हणू. आणि ॲक्टिव्हिस्ट आला का संसाधन तो निर्माण करतो. माइंड क्रांतीसाठी आम्हाला 3M पाहिजे, माइंड, मसल आणि मनी. मित्र, आपला जो मसल पॉवर आहे, मनी बी भरपूर आहे. आम्ही फालतू कामात खर्च करतो, मनीची काही चिंता नाही. आमच्याजवळ काय कमी आहे, माइंड. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिकलेल्या लोकांना म्हटलं होतं का मैं अकेला अम्बेडकर अगर इस देश को हिला सकता हूँ तो मेरे देश में अगर बैरिस्टर इंजीनियर पैदा होंगे तो तिरछी नज़र करके हिम्मत नहीं होगी. परंतु सारे इंजिनियर लाखानं पडले आहे, पण आपल्या साडी माडी आणि गाडीच्या मागं ते लागलेलं आहे. आज छोटे छोटे लोक एखादी डिग्री घेतले का विदेशात नोकरी करायला जाते. त्याला मायबापाला बी खूप, अरे माझा पोरगा विदेशात गेला बगीच्यामध्ये, साऱ्या लोकांना सांगते भलाई तो मैतीला येणार नाही. मग अरे बाबासाहेब विदेशामध्ये शिकले, 3 विद्यापीठात देशामध्ये, पण देशामध्ये इथं काम केलं का. बाबासाहेबांनी विदेशात नोकरी करायचा मोहन होता. एका इंग्रजांनी विचारलं बाबासाहेबाला कि अंबेडकर तुम क्यों रहते हो यहाँ के ब्राह्मण तुमको सड़े पानी को हाथ नहीं लगाने देते, क्यों तुम रहते, चलो हमारे इंग्लैंड में हम तुमको व्हाइसराय बना देते. व्हाइसराय म्हणजे राज्यपाल सारखा पद. बाबासाहेबांनी उत्तर दिला का मी व्हाइसराय व्हासाठी हे शिक्षण नाही घेतलं. माझा समाज जो नरक यातना भोगून राहिला या देशामध्ये, त्या ब्राह्मणशाहीच्या नरकातून बाहेर काढण्यासाठी मी माझ्या शिक्षणाचा. म्हणून बाबासाहेबांची इज्जत इंग्रजाच्या नजरेमध्ये वाढली की भाई हे आदमी आहे. म्हणून बाबासाहेबांची सिम्बॉल ऑफ नॉलेज वगैरे केलेलं आहे. तर मित्र हो, तर आम्हाला नुसतं भाषणं टोकून काही फायदा नाही. तर ह्या राजनीतिक लोकांना वठणीवर आणण्यासाठी आम्हाला शिकलेल्या लोकांची, पर्टिक्युलरली माइंड देणाऱ्या लोकांची, तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे विषमतेचं झाड आहे, हे जे जड आहे, बाबासाहेबांना सांगितलं का तुमचे 2 शत्रू आहे, एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. ब्राह्मणशाहीतून नष्ट करायचं असेल तर तुम्हाला सामाजिक चळवळ चालवावं लागेल, आणि भांडवलशाहीतून मुक्त व्हायचं असेल तर राजनीतिक पॉलिटिकल करावं लागेल. रूट्स, जसं आज BJP आणि RSS आहे. RSS संस्कृतीच्या नावानं आपले रूट्स मजबूत करते विषमतेचे, आणि म्हणून ते विषमतेचं झाड आज हे आहे की आज सारे लोक परेशान आहे. आणि म्हणून आपल्याला पॉलिटिकल आणि नॉन पॉलिटिकल, ज्याला जे जमते, काही जबरदस्ती नाही. दोन्ही नावेत पाय ठेवायची गरज नाही. दोन्ही नावेत पाय ठेवा तर किनाऱ्याने जाणार नाही. थोडंसंच करा, चांगलं करा. आणि म्हणून आम्हाला हे सर्व काम करावं लागेल. ज्याला शिक्षणामध्ये आवड आहे, धर्मसंस्कृतीची आवड आहे, त्याने हे काम करावं. तुमच्या कार्यातून मानवतेचा वृक्ष आला पाहिजे. ब्राह्मणवादी विषमते वेल तुमच्या डोक्यावरून जाणार नाही, एवढी खबरदारी घ्या. मग तुम्ही राजनीती करा, समाजकार्य करा, धर्मकार्य करा. ज्याला म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध तुम्हाला लढायचं आहे. 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाला. ते इंग्रजापासून या वरच्या लोकांना लुटण्याचं तुम्हाला लुटण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज 85% समाज गुलाम आहे. याला स्वातंत्र्याची गरज आहे.
हे दुसरं स्वातंत्र्य युद्ध तुम्हाला लढावं लागेल. मग बाबासाहेब आव्हान करतात कि मैं ऐसे हर एक आदमी को देशद्रोही मानता हूँ जो इस देश के गरीब जनता के श्रम के ऊपर जिंदा है, लेकिन उनकी तरफ ध्यान. ब्राह्मण लोक त्यांच्या धर्माला मानत नाही, त्याला देशद्रोही. जो देवाचा विरोध करते त्याला देशद्रोही. बाबासाहेबांना देशद्रोहीची व्याख्या उलटी सांगितली. तो धर्म फर्म सोडा. बाबासाहेब म्हटला का जो इस देश के गरीब जनता के श्रम के ऊपर जिंदा है लेकिन उनके कल्याण के लिए काम नहीं करता वो देशद्रोही है. म्हणून बाबासाहेबांनी आव्हान केलं का हे शिकलेल्या लोकांनो, तुम्ही स्वतःला हुशार समजता पण तुम्ही टेबलावरचे कागद खात नाही. तुम्हाला अन्न लागते आणि हे अन्न तुमच्या समाजाचे गावखेड्यातले अशिक्षित लोक निर्माण करते. ते अशिक्षित असून तुमच्यासाठी अन्न पैदा करते, तुम्ही त्यांच्यासाठी काय करता? आणि तुम्ही जर त्यांना ब्राह्मणासारखं दैव कर्मावर सोडून देतात, तुमच्यातनं ब्राह्मणात काय फरक राहणार? म्हणून मी तुम्हाला देशद्रोही म्हणतो. म्हणून बाबासाहेबांनी शिकलेल्या लोकांना आव्हान केलं. आणि म्हणून स्वतःसाठी जगणं काही खूप मोठी गोष्ट नाही. स्वतःसाठी तर सारेच जगतात, जनावरसुद्धा, पण स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी. म्हणून बाबासाहेब म्हणतात की काही लोक खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात. पण तुम्ही जगण्यासाठी जरूर खा, पण समाजासाठी जगा. आणि खूप जास्त जगाची गरज नाही, फक्त 5%. 95% तुम्ही आपल्या बायका पोट्ट्यासाठी जगा, खूप लाडप्यार करा, पण 5% त्या समाज देशासाठी जगा, ज्या समाजात आणि देशात तुम्हाला राहायचं आहे. कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही जनावरासारखा. तो समाजात राहूनच आपल्या आवडी निवडी इच्छा आत्मसन्मान निर्माण करू शकतो. तुम्ही स्वतःचा विकास खूप केला आणि समाज जर सडला असेल, जसं तुम्ही 5 मजली बिल्डिंग बांधवली, अत्तरानं धुवून साफ केली, पण रस्त्यावर जर शेणाचा उकिरडा असेल तर तुम्ही अत्तराचा आनंद घेऊ शकत नाही, उकिरड्याची घाण. आणि म्हणून अत्तराचा आनंद घ्यायला पहिले रस्त्याचा उकिरडा फेकावा लागते. तसंच तुम्ही स्वतःचा संसार साधल्याने होणार नाही, समाज आणि देश. नाही तर गलत मुलगा गलत मुलगी तुमच्या घरात जर आली तर उद्या तुमच्या घराचा सत्यानाश होईल. आणि मग डोक्यावर हात ठेवून बोंबलल्यापेक्षा का एवढं केलं वाया गेलं. आजच हे समाजाची घाण साफ करायला तुम्हाला रस्त्यावर उतरायला. आणि म्हणून बाबासाहेबांनी सारी जिंदगी हे घाण साफ केली. पण मित्र हो, एकटा माणूस काही करू शकत नाही. आम्ही जर त्यांचे पायी आहोत तर आम्हाला पुढं न्यावं लागेल. म्हणून म्हटलं की मेरी जय जयकार मत करो, मेरे उठाए हुए कार्य को पूरा करो. आणि म्हणून शिकलेल्या लोकांवर त्यांची मजार होती. मित्र हो, स्वतःसाठी जगता जगता आपण. आणि असा भारत देश, सम्राट अशोकासारखा भारत. बाबासाहेब संविधान देताना म्हणतात की अंगणात आल्यावर ना कोई हिंदू बनेगा ना कोई मुसलमान बनेगा. कारण तुमचा जन्म हिंदू म्हणून झाला नाही, तुमचा जन्म मुसलमान म्हणून झाला नाही, तुमचा जन्म माणूस म्हणून झालेला आहे. आणि माणुसकी तुमचा धर्म आहे. हे लेबल तुम्हाला नंतर लावले, हिंदू मुसलमान अमुक ढमुक. पहिले तुम्ही माणूस बना. ना कोई हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान का बेटा तो इंसान. सो हिंदू सो मुसलमान, जिसका दुरुस्त ईमान, ना होगा कभी देश को बेईमान, तभी बनेगा भारत महान. या गहाण भारताला महान बनवण्यासाठी आम्हाला स्वतःसाठी जगताचा रस्त्यावर यावं लागेल. सम्राट अशोकाचा भारत, ज्या अशोकामध्ये विश्वगुरू आणि सोने की चिडिया जगातले लोक इथं ज्ञान आणि धन घ्यायला यायचे. आज भारत ब्राह्मणाने भीक मागा, छोट्या छोट्या देशाचे कर्ज. मोदी हर हप्त्याला विदेशामध्ये जाते छोट्या छोट्या देशाले, पण त्याला भीक नाही टाकत कोणी. मित्र हो, आम्हाला हा भारत मागणेवाला नाही तर देणेवाला भारत आम्ही बनू शकतो. कारण समाजवाद सांगते का मनुष्य एक तोंड घेऊन पैदा झाला तर 2 हात घेऊन आलेला आहे. जर या खाली हाताला काम मिळालं तर तो अजून धन निर्माण करेल, स्वतःही सुखी होईल आणि आपल्या समाज आणि देशालाही तो समृद्ध करू शकतो. फक्त देण्याची नियत पाहिजे, परंतु ह्या लोकांची ते नियत नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं का भारताच्या 2च समस्या आहे, तुम्हाला कोणती सोडवायची आहे ते सोडवा. भारताच्या 2 समस्या आहे. एक, वरच्या लोकाले खाऊ घालायची नियत नाही, आणि या रेषेच्या खालच्या लोकाला अज्ञान ठेवल्यामुळं खाण्याची अक्कल नाही. तुम्हाला 2, किती तुम्ही तीर मारा, काही काम करा, तुम्हाला 2 काम करायचं आहे. ज्यांची नियत नाही त्यांना सर्व प्रकारच्या सत्तेतून हटवा लागेल. मग ते राजनीतिक सत्ता असेल, सांस्कृतिक असेल. ज्यांची नियत नाही त्यांना हटवा लागेल. आणि ज्यांच्यामध्ये खायची अक्कल नाही त्यांच्यामध्ये प्रबोधन करून शिक्षण देऊन प्रशिक्षण देऊन अक्कल पैदा करावं लागेल. तर भारत हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. भारतामध्ये काही कमी नाही, सर्व सडून राहिलेलं आहे. अन्न सडून राहिलं, कपडा सडून राहिला, जमीन खाली आहे. भारतात काही कमी नाही, फक्त इच्छाशक्ती तुमची मेलेली आहे. ब्राह्मणांनी आपलं मन मारलेलं आहे. आणि म्हणून शेवटचं एक सूत्र, 2 मिनटं बाकी आहे. महात्मा फुल्यांनी गुलामगिरीमध्ये म्हटलेलं आहे की किसी समाज को बस
6वर काटा आला म्हणजे बंद करतो. महात्मा फुले म्हणतात, किसी समाज को गुलाम बनाना है तो उसके 5 बल निकाल दो, 5 बल वो परमनंट गुलाम हो जाता है. आणि ब्राह्मणाने हे काम केलं. कोणते 5 बल? पहिला आहे बुद्धिबल, दुसरा आहे धनबल, तिसरा आहे बाहुबल म्हणजे जाती व्यवस्था, जाती व्यवस्थेमुळे बाहुबल खतम झालं. चौथा आहे तुमचं सांस्कृतिक बल. सांस्कृतिक बल म्हणजे तुमचा इतिहास पूर्वजाचा, तुमचा धर्म. त्यांनी तुमची पाली भाषा होती, प्राकृत भाषा नष्ट झाली. तुमचा प्रकृती धर्म होता, गोंड लोकांचा म्हणा आपला बी, तो नष्ट केला आणि त्यांनी तुमचा धर्म, त्यांची भाषा लादली तुमच्यावर. आम्ही आपला धर्म भुललो, आमची भाषा भुललो, आमचा इतिहास भुललो. तर सांस्कृतिक बल त्यांनी तुमचं सारं बल काढून टाकलं. तुमचा इतिहास गायब केला, तुमचा धर्म गायब केला, तुमची भाषा गायब केली आणि सर्वात खाली त्यांनी तुमचं मन मारलं, मनोबल. आणि ज्याचं मन मेलं तो काहीच करू शकत नाही, कारण शरीर हे मनाच्या आदेशानं काम करते. तर ब्राह्मणांनी हे 5 बल तुमचे काढून टाकले, तुम्हाला परमनंट गुलाम केलं. आणि यासाठी त्यांनी 2 गोष्टीचा वापर केला, शास्त्र आणि शस्त्र. शास्त्र आणि शस्त्र. शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र आणि शस्त्र म्हणजे आता राजनीती, सत्ता. धर्माची ढाल आणि राजनीतीची तलवार. लढाई करायला 2 गोष्टी पाहिजे, ढाल आणि तलवार. ढाल स्वतःच्या रक्षणासाठी, तलवार दुसऱ्याला. तर ब्राह्मणांनी स्वतःचा धर्मशास्त्रानं स्वतःची ढाल बनवली सुरक्षेसाठी आणि राजनीती सतत आपल्या हाती घेऊन त्यांनी शस्त्र बनवून तो तुम्हाला ज्ञान सत्ताधारापासून दूर करत आहे. आणि म्हणून हे दुसरं स्वातंत्र्ययुद्ध येणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी आपल्याला ही लढाई लढावं लागेल. आणि पॉलिटिकल, सोशल, एज्युकेशनल सर्व क्षेत्रामध्ये लढावं लागेल. जसं ब्राह्मण सर्व क्षेत्रामध्ये पाय पसरून बसलेला आहे, तुम्हालासुद्धा सर्व क्षेत्रात माणसं तयार करावं लागेल. ज्याला जेवढं जमते करा, कमी करा पण चांगलं करा. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. जय सेवा, जय क्रांती. आज आपण ज्या व्यक्तीचा वाढदिवस आपण साजरा करतोय ते आपल्यातले स्नेही आणि ज्येष्ठ नागरिक, आम्ही त्यांना समाज प्रबोधनकार म्हणतो. ते समाज प्रबोधनकार बाजीरावजी सहाटकर हे जीवनामध्ये ज्याप्रमाणे जगले त्याप्रमाणे त्यांचं प्रतिबिंब, त्यांच्या जी काही व्यक्तिमत्व बनलं आहे ते व्यक्तिमत्व समाज प्रबोधनाचं आहे. प्रत्येक माणूस वाढदिवसाला एन्जॉय करतो, पण त्यांनी एन्जॉय न करता समाजाच्या भल्यासाठी जे आपले बांधव आहेत, तुम्ही आपले इथे सगळे बांधव आहेत, त्या बांधवांना खरंच नॉलेज, ज्याला नॉलेज बनतो आपण, ते नॉलेज मिळावं यासाठी दिवस रात्र तळपत असतात. आणि अशा कार्यक्रमांचं आयोजन करून म्हणजे अशा कार्यक्रमाचं आयोजन करून शेवटच्या घटकापर्यंत आपल्यापर्यंत ज्या ज्ञानापासून आपण वंचित राहतो त्या ज्ञानापर्यंत पोहोचण्याचं काम बाजीरावजी सहाटकर यांच्या 81व्या वाढदिवशी आपण हा कार्यक्रमाचा लाभ घेत आहोत. इथे बसलेल्या सगळ्या श्रोत्यांची, प्रेक्षकांची याच्यासाठी धन्यवाद मानतो की ते 10 वाजतापासून ते आता पण 6 वाजेपर्यंत त्यांना काहीतरी ओढ आहे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक जाणीव निर्माण झालेली आहे, म्हणून ते बसले आहेत. त्यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला इथे. बाजीरावजी सहाटकर हे पेशानं विमा ऑफिसर म्हणून रिटायर झाले. आणि त्यानंतर खरोखरच ते छोट्या सभांमध्ये, कार्यक्रमामध्ये ज्ञानार्जन करत आले. आणि आज त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त आपण ते समाजाला काय देऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आपला बाजीरावजी सहाटकर आहेत. आतापर्यंत आपल्याला ज्या राष्ट्रीय प्रबोधनकार अरविंद माडी साहेबांनी आपल्याला 5 ते 6 तास आपल्याला ज्या ज्ञान दिलं, खरोखरच जी मांडणी त्यांनी आपल्यासमोर सादर केली ती अतिशय उत्तम आहे. उत्तम म्हणजे अशी आहे, नुसती उत्तम म्हणणार नाही मी, तुमच्या हृदयाला खरी जाणीव करून देणारी आहे. आणि आपल्या गुलामगिरीची सुद्धा त्याबद्दल आपल्याला जाणीव होते. त्यांचे मी खरोखर आभार मानतो. ते मोठ्या राष्ट्रीय पातळीवर समाज प्रबोधनाचं कार्य करतात. आणि हा कार्यक्रम ज्याला आयोजन कमिटीने घडवलेला आहे, अरविंद माडी साहेबांचे पुस्तकं उपलब्ध आहेत, कोणाला घ्यायचे असतील ते घेऊ शकतात किंवा त्यांचे फोन नंबर आहे
फोन नंबर पण आम्ही देऊ शकतो. तुम्ही असे कार्यक्रम जागोजागी घ्यावेत, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या त्या प्रमाणात घ्यावेत अशी मी विनंती करतो.